पहाटे 5:30 वाजताच आम्ही मीनाक्षी देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. मदुराईमधील हे कुडल अजगर टेम्पल भगवान विष्णूंना समर्पित असून 6व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. नायक सम्राट तिरुमल्लाई नायक्कर ह्या राजाचा हा पॅलेस आहे. इथे बरेचसे हिंदी चित्रपटांच्या गाण्याचे शूट येथे झालेले आहेत. बॉम्बे चित्रपटातील प्रसिद्ध गाणं कहना ही क्या ये नए नए अनजान से जो मिले ह्या गाण्याचे इथे चित्रीकरण झालेलं आहे. तसेच अनेक तामिळ तेलुगू पिक्चरचे सीन सुद्धा इथे शूट झालेले आहेत. रामेश्वरम मधील हा आर्यमान बीच इतका स्वच्छ आणि शांत आहे. ह्या समुद्राच्या लाटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. भारतातील सर्वात पहिला सागरी पूल येथे बांधला होता, जो की 1964 साली सुनामीमध्ये वाहून गेला. रेल्वे सुद्धा वाहून गेली. तो पूल आपल्याला आजही येथे पाहता येतो आणि त्या पुलाच्याच बाजूला आता नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा बांधलेला पूल आहे. हा रामेश्वरम मधील पंबन ब्रिज आहे. नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं तामिळनाडूमध्ये. तर आज मी आहे तामिळनाडूमधील मदुराई शहरामध्ये. मदुराई हे शहर तामिळनाडूमधील 3 नंबरचे सर्वात मोठे असे शहर आहे. आज आपण मदुराईमधील सर्वात प्रसिद्ध अशी ठिकाणं पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला आम्ही सुरुवात केली मदुराईमधील प्रसिद्ध मंदिर मीनाक्षी अम्मा टेम्पल. पहाटे आम्ही 5:30 वाजताच मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. आमचं हॉटेल आणि मंदिर यातलं डिस्टन्स खूप कमी आहे. अगदी 200 मीटरवरती हे मंदिर आहे हॉटेलपासून. त्यामुळं आम्ही चालतच मंदिराकडे निघालो आणि हा बघा भव्य असा मीनाक्षी अम्मन टेम्पलचा गोपुरम आपल्याला दिसतो आहे. मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही. त्यामुळे जिथे आपण चप्पल काढतो तिथेच मोबाईल आणि कॅमेरा ठेवण्यासाठी सुद्धा लॉकर आहेत. त्यामुळे आम्ही मोबाईल तिथे जमा केले आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी दर्शन घेऊन आल्यानंतर शूट केलेला आहे. कारण सगळ्यात पहिला मी दर्शनासाठी घाई केली, कारण नंतर गर्दी खूप वाढणार होती. आम्हाला हॉटेल मालकाने सुद्धा सांगितलेलं की जेवढं लवकर तुम्ही पहाटे मंदिरामध्ये जाल तेवढं दर्शन तुम्हाला लवकर होईल. तर त्यामुळं आम्ही 5:30 वाजताच निघालो होतो हॉटेलमधून. दर्शन वगैरे छान झालं. तर इकडे मीनाक्षी मंदिरामध्ये 2 मुख्य देवतांना पूजलं जातं. एक म्हणजे मीनाक्षी देवी आणि दुसरं म्हणजे शिवसुंदरेश्वर. तर शिवसुंदरेश्वर आणि मीनाक्षी देवी हे पती पत्नी आहेत अशा स्वरूपात त्यांना पूजलं जातं. शिवसुंदरेश्वर म्हणजे आपले भगवान शंकर, हर हर महादेव, आणि मीनाक्षी देवी म्हणजे पार्वतीचंच एक रूप आहे. सध्या गोपुरमचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे अशा गोपुरम आपल्याला दिसतो आहे. त्यातलं बारीक नक्षीकाम पाहता येत नाही, पण हे गोपुरम खूप भव्य आहे. अगदी 38 मीटर म्हणजे एवढं 5 मजली होतील एवढा उंच हा गोपुरम आहे. तर इकडे 2 एंट्री आहेत, एक जनरल म्हणजे फ्री एंट्री आणि दुसरी जी आहे ती तिकीटेड एंट्री. तिकीटेड एंट्रीमध्ये 100 रुपयाचं तिकीट आहे. आम्ही तिकीट काढलं नाही कारण आम्हाला वाटलं की दर्शन लवकर होईल, पण आतमध्ये खूप गर्दी होती आणि मध्ये मध्ये मंदिर थोड्या वेळासाठी बंद केलं जातं. जसं की आम्ही पोहोचलो 6:15 पर्यंत आत रांगेमध्ये लागलो होतो आणि 6:45ला मंदिर बंद केलं, म्हणजे आतला गाभारा दर्शन देण्याचं थांबवलं त्यांनी आणि त्यानंतर मग 7:30 वाजता सुरू केलं. तर आम्ही तिकीटेड एंट्री केली असती तर मंदिरातलं दर्शन आमचं लवकर झालं असतं. तर आम्ही जिथे मुक्काम केलाय मदुराईमध्ये हॉटेल टेम्पल व्ह्यू, तर हे हॉटेल आहे. बाहेरून हॉटेल असं दिसतं, आतमध्ये रिसेप्शन एरिया आहे आणि अशी सुंदर मदुराईमधील प्रसिद्ध जी ठिकाणं आहेत मीनाक्षी अम्मन टेम्पल आणि हे तिरुमलाई नायक्कर पॅलेस, त्याचं छान असं पोस्टर लावलेलं आहे. तिथे फोटोज वगैरे काढले. इथेच मदुराईचं जे गोपुरम आहे नक्षीदार ते पाहून घेतलं, कारण सध्या तरी काही बघता आलं नाही रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे. आता आमचा तामिळनाडूमध्ये 5 दिवस आणि 5 रात्रीचा मुक्काम असणार आहे. 1 रात्र तर आमची मदुराईमध्ये गेली आणि आमचा स्टे तेवढाच होता मदुराईमध्ये. आता आम्ही बॅगा वगैरे घेऊन जाणार आहे आणि रामेश्वरमकडे जाणार आहे. पण रामेश्वरमकडे जाण्याआधी आम्ही मदुराईमधील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते पाहणार आहोत. आमची रूम 2nd फ्लोअर वरती होती आणि असं झालं की 3 रूम ज्या आहेत ते एसीच्या भेटल्या आणि 3 रूम ज्या आहेत ते नॉन एसी भेटली. आमच्या ग्रुपमधील ज्यांना एसी रूम हवी होती त्यांनी एसी रूम घेतली आणि ज्यांना नॉन एसी सुद्धा चालत होती त्यांनी मग नॉन एसी घेतली. तर आमची रूम सुद्धा नॉन एसीच होती, पण व्हेंटिलेशन खूप होतं. बघू शकताय तुम्ही, पडदा हा वाऱ्याने अगदी उडतोय कारण बाजूला अगदी मोकळी जागा आहे खिडकीच्या. तर रूम छोटीच आहे. रूम मध्ये ज्या फॅसिलिटीज हव्या त्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, जसं की पाणी आहे, लाईट आहे आणि छान असं व्हेंटिलेशन आहे. त्यामुळे रूम मध्ये फ्रेश हवा, उजेड येतो, त्यामुळे जरा फ्रेश वाटतं. रूम मध्ये कपाटी आहे जिथे आपण आपले कपडे किंवा इतर सामान सुद्धा ठेवू शकतो. टीव्ही आहे, टेबल आहे. इकडे बाथरूम आहे. बाथरूम मध्ये कमोड, वॉश बेसिन, मिरर वगैरे आहे.
बाथरूम ही नीट आणि क्लीन आहे, तसेच रूम सुद्धा अगदी स्वच्छ आहेत. ह्या हॉटेलमध्ये आमचा एकच रात्रीचा स्टे होता. आता आम्ही बॅगा वगैरे घेतल्या आणि निघालो मदुराईमधील आणि प्राचीन जी मंदिर आहेत किंवा प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते पाहण्यासाठी. आज आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली होती. इथून पुढे 5 दिवस जे आहेत पूर्ण तामिळनाडूमध्ये आम्ही ह्या टेम्पो ट्रॅव्हलरनीच फिरणार आहे. 12 सीटची ही टेम्पो ट्रॅव्हलर आहे आणि नुकत्याच तामिळनाडूमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्याच्यामध्ये तामिळचा जो फेमस ऍक्टर आहे विजय थालापती, तो येथील मुख्यमंत्री झालेला आहे. तर त्याचे ठिकठिकाणी पोस्टर सुद्धा लावलेले बघायला मिळतात. आता आम्ही पोहोचलेलो आहोत मदुराईमधील प्रसिद्ध आणि प्राचीन असं भगवान विष्णूंना समर्पित असलेलं कुडल अजगर टेम्पल. तर इकडे चप्पल वगैरे आम्ही बाहेर काढली. इकडे चप्पल स्टँड वगैरे काहीच नव्हतं. मंदिराच्या बाहेर डायरेक्ट चप्पल वगैरे काढलं आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. तर हे सुद्धा खूप प्राचीन असं मंदिर आहे. असं सांगितलं जातंय की 6व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. मदुराई शहराला मंदिरांचे गाव सुद्धा म्हटले जाते, कारण इथे अनेक प्राचीन द्रविडियन स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले अनेक अशी प्राचीन मंदिरं आहेत, जे की चोला, नायक आणि पांड्या ह्या राजांचे राजवट असलेल्या घराण्यांनी बांधलेले आहेत. ह्या मंदिरामध्ये सुद्धा मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी गर्भगृहातील विष्णूंची मूर्ती दाखवू शकले नाही. तर खूप सुंदर अशी बसलेल्या रूपामध्ये भगवान विष्णूंची ती मूर्ती होती. आमचं सर्वांचं दर्शन छान झालं, कारण गर्दी अजिबात नव्हती तिथे. साऊथ इंडियामधील बरीचशा मंदिरातील गर्भगृहामधील ज्या मूर्ती स्थापन केलेल्या असतात त्यांच्या भोवती मोठमोठे समई लावलेले असतात आणि त्या समईच्याच मंद प्रकाशामध्ये देवी देवतेंचं दर्शन घ्यायचं असतं. इथे इलेक्ट्रॉनिक लाईट वगैरे, आर्टिफिशियल लाईट्स वगैरे मंदिराच्या गर्भगृहामध्ये लावलेली नसते. त्यामुळे खूप प्रसन्न शांत असं मन होतं आणि दर्शन सुद्धा खूप छान घेतल्यावर वाटतं. तर त्यानंतर आम्ही आलो प्रसिद्ध असं मदुराईमधील तिरुमलाई नायकर पॅलेस पाहण्यासाठी. तर इथे एंट्री फी होती. एंट्री फी खूप कमी होती, 10 रुपये अडल्टसाठी होती आणि चिल्ड्रनसाठी 5 रुपये होते. आणि जे फॉरेनर्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी 100 रुपये वगैरे होते. मीनाक्षी अम्मन टेम्पल हे सुमारे 2500 ते 3000 वर्षापूर्वीचं प्राचीन तामिळ संस्कृतीचं वारसा जपणारं मंदिर आहे आणि ज्यातील प्रमुख वास्तू ज्या आहेत त्या इसवी सन 6व्या शतकामध्ये पांड्य राजवंशाच्या राजा कुलशेखर यांनी बांधल्या होत्या. 14व्या शतकामध्ये जेव्हा येथे मुघलांचं आक्रमण झालं तेव्हा येथील बरीचशी प्राचीन मंदिरांची तोडफोड मुघलांनी केली. त्याच्यामध्ये प्राचीन मंदिर मीनाक्षी अम्मन टेम्पल सुद्धा होतं. तर मग त्यानंतर 17व्या शतकामध्ये तिरुमलाई नायकर ह्या राजाचं राजवट आली. हे येथील सम्राट झाले आणि त्यांनी येथील प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी केली. तसेच आपल्याला राहण्यासाठी विशेषतः नायक पॅलेस हा बांधला. तिरुमलाई नायकर पॅलेस हा त्यांनी उभारला आणि 1664 साली हा नायकर पॅलेस बांधून तयार झाला होता. तर ह्याची जी रचना आहे, स्थापत्य शैली आहे, ती आपल्याला द्रविडियन आणि इस्लामिक दोन्ही पद्धतीनं संगम करून बांधलेली पाहायला मिळते. गोलाकार असे उंच घुमट आहेत आणि घुमटाच्या छतावरती सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. तिरुमलाई नायकर पॅलेस अजूनही खूप सुंदर आहे, भव्य असा आहे. पण ह्यातील फक्त 1/4 भाग हा शिल्लक राहिलेला आहे जो आपल्याला दिसतो आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की ह्या पॅलेसची भव्यता किती होती. तर हा पॅलेस इतका सुंदर आहे की आपल्या अनेक फेमस अशी जी गाणी आहेत हिंदी चित्रपटातली ती येथे होऊन गेलेली आहेत. बॉम्बे चित्रपट जो होता, बॉम्बे पिक्चर होता, त्यातलं मनीषा कोइरालाचं गाणं जे होतं, कहना ही क्या आहे ने अनजान से मिले, ते हे गाणं येथे शूट झालेलं आहे. तसेच गुरु पिक्चरमधलं ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं तेरे बिना हे गाणं सुद्धा येथे शूट झालेलं आहे. तर असा हा सुंदर महल आहे, पॅलेस आहे तिरुमलाई नायकर पॅलेस. तर इथे रोज संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो होतो, तेव्हा तर खूप सुंदर हा पॅलेस दिसतो. इथे तिरुमलाई नायक यांची हिस्टरी जी आहे ती तमिळ लँग्वेजमध्ये आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये लोकांसमोर मांडली जाते. तर तो रात्रीचा लाईट आणि साऊंड शो आमचा बघायचा राहून गेला, कारण फक्त आमचा इथे 1 नाईटचा स्टे होता आणि आता आम्ही रामेश्वरमकडे निघणार होतो. तर ही तिरुमलाई नायकची राजाची जी खुर्ची आहे ती इथे अजून ठेवलेली आहे. खूप सुंदर हा पॅलेस आहे. रामेश्वरमकडे जाताना आम्हाला हा खूप मोठा असा तलाव दिसला. हा कृत्रिम तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये जे मंदिर दिसत आहे ते गणपतीचं मंदिर आहे. पण हे मंदिर नेहमीच दर्शनासाठी खुलं नसतं. जेव्हा जेव्हा फेस्टिवल्स असतात तेव्हा हे मंदिर मग दर्शनासाठी खुलं ठेवलेलं असतं. आणि हा जो तलाव आहे तो इंटरनली येथील जी वैदेही नदी आहे त्या नदीशी कनेक्टेड आहे. त्या नदीचं पाणी जे आहे ते ह्या टँकमध्ये येतं.
मदुराई ते रामेश्वरम हे सुमारे 173 किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला 3 तास जवळपास लागणार आहेत. रामेश्वरमकडे जाताना वाटेमध्ये पाऊस सुरू झाला, पण हा पाऊस अगदी अर्धा तास होता. त्यानंतर मग पाऊस थांबला. मीनाक्षी अम्मन टेम्पलचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या नाश्ता सेंटरमध्ये नाश्ता केला. इडली डोसा वगैरे खाल्ले, चहा पिला आणि त्यानंतर मग आम्ही कुडल अजगर मंदिर पाहिलं. आणि मग इकडे येताना आम्ही येथील प्रसिद्ध जे थंड पेय आहे मदुराईमधील जिगर थंडा ते सुद्धा पिलं. त्याची टेस्ट जी आहे ती मावा कुल्फी सारखी टेस्ट असते. रामेश्वरमला आम्ही लवकरच पोहोचणार होतो. एवढ्या लवकर पोहोचून तर काय करणार, दर्शनासाठी तर आम्ही पहाटेच जाणार होतो. मग आमच्याकडे अजून वेळ होता, त्यामुळं मग आम्ही रामेश्वरमकडे जाताना हायवे पासून अगदी 1.5 किलोमीटर अंतरावरती एक आर्यमान बीच आहे ते पाहण्यासाठी आम्ही गेलो. कारण ह्याचे फोटोज वगैरे आम्ही मोबाईलवरती पाहिले होते. हे बीच खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. बीचवरती उन्हाळा असल्यामुळे आणि सुट्ट्या असल्यामुळे गर्दी तर होतीच. जास्त करून येथील लोकल लोकच आम्हाला पाहायला मिळत होती. आणि बीच अगदी स्वच्छ होता आणि इथे तुम्ही पाहू शकता ही जी रेती आहे ती अगदी पिवळ्या रंगाची आहे. कचरा वगैरे काहीच दिसत नाही. बीचवरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे येथील जे लोकल फूड आहे, पदार्थ आहेत ते इथे विकायला बसलेले होते बरेच जण. समुद्राच्या किनाऱ्यापासूनचा हा जो बाजूचा परिसर आहे तो खूप मोठा आहे आणि इथपर्यंत आपल्याला जी समुद्राची रेती आहे ती दिसत आहे. उन्हाळा असल्यामुळे खूप ऊन होतं आणि रेती बघा सर्व दूर अशी बघल तिकडं ही रेती पसरलेली आहे. पण बीच खूप स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. उन्हापासून आपल्याला जर बसायचं असेल, विश्रांती घ्यायची असेल तर अशा ह्या नारळाच्या झावळी टाकून असं बसण्यासाठी शेड केलेला आहे. आणि गायी वगैरे इथं फिरताना दिसत आहेत. पहिल्यांदाच मी बीचवरती गायी वगैरे फिरताना पाहिले आहे. कारण घोडे, उंट हे आपण कोकणातल्या बीचवरती पाहतो. ह्या बीचवरती कोणत्याही वॉटरच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज नव्हत्या. फक्त एका ठिकाणी होडीची राईड होती, ती सुद्धा 150 रुपये पर पर्सन होती. तर कुणाला होडीची राईड करायची नव्हती, त्यामुळे मग आम्ही होडीची राईड केली नाही. आणि इथल्या समुद्राच्या लाटा सुद्धा तुम्ही बघू शकताय किती म्हणजे स्लो येत आहेत. अशा ज्या समुद्राच्या लाटा असतात उंच उंच तशा अजिबात येत नाहीत. मला तर असं वाटत होतं की एखाद्या धरणाचं हे बॅकवॉटर आहे की काय. समुद्रातील पाणी एकदम स्वच्छ होतं, समुद्र शांत होता. लोक अगदी खोलपर्यंत पोहण्यासाठी, भिजण्यासाठी गेले होते समुद्राचा आनंद घेण्यासाठी. पण आम्ही सगळ्या लेडीजनी साडी घातल्या असल्यामुळे आम्ही जास्त पाण्यामध्ये भिजलो नाहीत. फक्त थोडेसे पाय समुद्राच्या पाण्यात भिजवले आणि मग बाहेर निघून आलो, फोटोज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही ही ताडाची फळं खाल्ली. याला आईस ॲपल सुद्धा म्हणतात आणि इंग्रजीत त्याला पाम ट्री म्हणतात, पाम फ्रूट. तर त्या काकांनी त्याच्याच झाडाच्या पानांपासून असा हा द्रोण बनवून दिला आणि त्याच्यामध्ये ते पाम फ्रूट्स दिले. हे पाम फ्रूट्स अगदी पांढरे जेलीसारखे असतात, पारदर्शक. खाऊन पाहिले तर त्याची काहीच टेस्ट अशी लागली नाही. गोड पण लागलं नाही, आंबट वगैरे काहीच नाही. फक्त अगदी सपक सवळ अशी ह्याची टेस्ट होती. त्यामुळे हे कोणालाच आवडलं नाही. त्यानंतर बघा अशी आप्पे किंवा आणि काहीतरी इथली लोकल जी भजी असतात, भजीचा कलर तर पूर्ण केशरी दिसत होता. असं हे सर्व लोकल पदार्थ काही लेडीज इथे बनवून विकत होत्या. आम्ही ह्यातलं काहीच खाल्लं नाही. बघूनच आम्हाला कसं तरी वाटलं, कारण हायजीन वगैरे ते काहीच पाळत नव्हते. फक्त 1-2 ठिकाणीच असे आम्हाला हे समुद्री मासे तळताना दिसले, नाहीतर बाकी सगळीकडे भजी, आप्पे वगैरे बनत होते. बीच पाहून झाला आणि आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आम्ही बीचवरती काहीच खाल्लं नाही, कारण हायजीन वगैरे वाटत नव्हतं तिथलं तेल वगैरे पाहिल्यानंतर. मग आम्ही एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो, कारण भूक आम्हाला खूप लागली होती. फक्त आम्ही सकाळी नाश्ता केला होता आणि चहा पिला होता. दुपारचे 3:30-4 वगैरे वाजले असतील. तर हॉटेलमध्ये बाहेर गाड्या वगैरे लागलेल्या दिसल्या, म्हणजे गर्दी दिसली. त्यामुळे आम्हाला वाटलं की इथं आपल्याला चांगलं जेवण मिळेल, कारण इथे आपल्याला आपल्या पद्धतीचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण भेटतच नाही. इडली डोसा उत्तप्पा हेच मिळतं इथं. तर इथे आम्हाला फ्राईड राईस मिळाला, मशरूम फ्राईड राईस होता आणि चवीला पण खूप छान होता. आता आम्ही पोहोचलेलो आहोत तामिळनाडूमधील प्रसिद्ध असं समुद्रावरती असलेल्या पंबन ब्रिजवरती. हा तामिळनाडूमधील प्रसिद्ध असा पंबन ब्रिज आहे. आम्ही गाडी साईडला पार्क केली आणि थोडा वेळ आम्ही हा पंबन ब्रिजवरती घालवला. खूप सुंदर असा पंबन ब्रिज आहे. समुद्रावरती बांधला गेलेला भारतातील पहिलाच असा हा रेल्वे पूल सुद्धा आहे, जो की 1914 साली ब्रिटिशांनी बांधला होता. आता मी ह्या दुसऱ्या पुलाच्या बाजूला आलेले आहे आणि आपल्याला इथं बरीचशी जहाजं, मोठमोठ्या बोटी वगैरे समुद्रामध्ये दिसत आहेत. तर रस्त्याच्या ह्या बाजूला खूप वारं सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. वाऱ्याने माझे केस, साडीचा भदर वगैरे उडत आहे, इतकं हे वारं आहे जोराचं.
आणि जर रस्ता क्रॉस करून मी त्या बाजूला गेले तर त्या बाजूला खूप वारं कमी आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला वारं जरी खूप असलं तरी खूप शांत असा समुद्र दिसतो. जसं की मगाशी आपण आरिमान बीच वरती जो समुद्राचा किनारा पाहिला तशाच पद्धतीचा हा समुद्र आहे. तोच समुद्र पुढे आहे. रेल्वे पुलाला समांतर असा हा वाहनांची ये-जा करण्यासाठी रस्ता सुद्धा पूल बांधलेला आहे. तर 1914 साली हा पूल ब्रिटिशांनी बांधला होता, जो सागरी रेल्वे रूळ आहे तो. त्यानंतर 1964 मध्ये डिसेंबरमध्ये जेव्हा महाभयंकर अशी सुनामी आली तेव्हा हा पूल तुटला आणि ह्याच्यावरती जी ट्रेन जात होती ती सुद्धा वाहून गेली. त्यानंतर हा दुसरा नवीन पूल बांधलेला आहे, जो आपल्याला पांढऱ्या रंगाची कमान दिसत आहे तो. रामेश्वरम हे चहू बाजूनी समुद्राने वेढलेलं बेट आहे आणि रामेश्वरमला कनेक्टिव्हिटीसाठी हा सागरी रूळ बांधलेला आहे, रेल्वे रूळ. तसाच हा वाहनांची ये-जा करण्यासाठी सुद्धा त्या रेल्वे रूळला समांतर पूल बांधलेला आहे, जो की रेल्वे रूळ जो आहे तो मंडपम पासून रामेश्वरमकडे जातो. आणि हा आधुनिक पद्धतीचा रेल्वे रूळ आहे. जेव्हा मोठमोठी जहाजं ह्या रेल्वे रुळाच्या खालून जातात, ह्या पुलाखालून जातात, तेव्हा तो उचलला जातो आणि मग त्याच्या खालून जहाजी जाते आणि वरून जी आहे ती ट्रेन सुद्धा जाते. आणि योगायोगानं म्हणजे आम्हाला ह्या रेल्वे रुळावरून ट्रेन जाताना पाहण्याचा योग आला आणि खूप सुंदर हे दृश्य होतं. मी तर नदीवर बांधलेले बरेचसे पूल पाहिले होते, पण समुद्रावरती बांधलेला असा हा रेल्वेचा रूळ आणि सोबतच असलेला हा रस्त्याचा पूल सुद्धा पहिल्यांदाच पाहत होते. इथे आपल्याला जुना पूर्वीचा तुटलेला रेल्वेचा पूल सुद्धा बघायला मिळतो. आणि हे दोन्ही पूल जे आहेत ते समुद्रावरचे खूप लांब लचक असे पूल आहेत. आता बघा ह्या सागरी रुळावरून पुलावरून ही ट्रेन जात आहे. हा व्ह्यू खूप सुंदर होता आणि हा वेगळा अनुभव देणारा होता. तसाच एक छान सुंदर अशी आठवण सुद्धा पडून राहणार होती रामेश्वरमची. तर तुम्ही सुद्धा सुंदर अशा ह्या व्ह्यूचा आनंद घ्या. उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी रामेश्वरम मधील पहाटेचं मणिदर्शन आणि त्यानंतर दुसरं रामनाथ स्वामी लिंगम हे दोन्ही जे शिवलिंग आहेत त्याचं दर्शन आम्ही घेणार आहोत. तसेच धनुष्यकोडी देखील पाहणार आहोत. तर तोही उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन अशाच रामेश्वरम मधील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.